माझी भूमिका तेवढीच आहे. न्याय मिळेल असं वाटतं आपल्याला? मला का नाही वाटणार न्याय मिळेल? मला न्याय मिळावा असं वाटतं, न्याय मिळेल असं वाटतं, हे मी अनेक वेळा बोलले. बरं, आता मला थोडंसं जसं आता हा विषय निघालेलाच आहे त्या अनुषंगानं अनेक वेळेला खंडणीचे प्रकार असतील किंवा गुन्हेगारी विश्व म्हणून बीडकडे जे पाहिलं जातं तिथल्या अनेक विद्यार्थींना वेगवेगळ्या शहरामध्ये जाताना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. ही संपूर्ण इमेज बदलण्यासाठी आता काय करणं आवश्यक झालेलं आहे? मला तर वाटतं की ही इमेज सुद्धा ही टेम्पररी आहे. म्हणजे हे या घटनांमुळे घडलेलं आहे. नक्कीच त्याचा परिणाम निस्वार्थ ज्यांचं काहीच संबंध नाही याच्याशी त्यांना पण भोगावं लागतोय. मला वाटतं असं होतंय. कारण कोणी मिळाली तुम्ही बीडचे का, अच्छा हे का, असं ते होतं आहे, नक्की आहे. पण हे आता त्या परिस्थितीचे पडसाद आहेत, ते काही दिवस उमटणार आहेत. पण या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आपण असंख्य घटना बघितलेल्या आहेत. म्हणजे कोपर्डीचं प्रकरणापासून ते निर्भयापासून ते त्या एका शिक्षिकेला तर जाळून टाकलं जिवंत, मला वाटतं हे घडलेल्या घटना आहेत ना. त्यांचा जिल्हा पुढे बदनाम झाला. असं करणारे लोक बदनाम झाले पाहिजे आणि त्यांना असं शासन झालं पाहिजे की दुसऱ्यांनी पुन्हा हिंमत नाही केली पाहिजे. हे नक्की झालं पाहिजे. त्या जिल्ह्याचा काय दोष आहे, बाकीच्या लोकांचा काय दोष आहे? पण ताई, राजकारणाखातर ज्यावेळेला त्याच ठिकाणचे एखादे आमदार किंवा खासदार थेट मुंडे कुटुंबावरती ज्यावेळेला आरोप करतात, आता ते असं कोणी आरोप केले नाही मुंडे कुटुंबावरती. माझ्या विषयावर मी क्लिअर आहे. आम्ही दोन वेगळ्या पक्षातले दोन वेगळे नेते एकमेकांच्या विरोधात आयुष्यभर लढलेलो आहोत. कुटुंबावर कोणी आरोप नाही केलाय. धनंजयवर केला कारण धनंजयचे सहकारी, त्यांनी त्याचा राजीनामा दिलाय. तर मला वाटतं आता अजून काय करावं त्यांनी. पण आणखी त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची देखील मागणी होताना दिसते. मंत्रिपद मिळूच नाही त्यांच्याच. झाला ना राजीनामा. आता तो मला तर वाटतं हा इंटरव्ह्यू मंत्रिपदाचा झाला नाही. मला वाटतं हा इंटरव्ह्यू थोडा लेट झाला. तो विषय आता मागे पडला. आपली वेळ मिळाली निश्चित आपण नाही. मला इंटरव्ह्यू ऍक्च्युली मी देतच नाही कोणाला. पण ते कमिटमेंट आपली पर्यावरणासंदर्भातली होती आणि मी कुठेही चालले तर याच विषयांवर मला बोलावं लागतंय दुर्दैवानी. आता मी तर घरी नाही बसू शकत. मी ठणठणीत आहे, मी काम करते. तर मी प्रवक्ता नाही कोणाची वैयक्तिक त्यांच्या कामांची, किंवा ते पक्षही माझं नाही. मी त्याच्यावर एक सीमा आहे माझ्या उत्तर देण्याची. निश्चितच. बरं, मला एक सांगा की परळीमध्ये आतापर्यंत असलेलं राखेसंदर्भात